तेंडुलकर स्पिनरच्या नेटमधून जिकडे येणार होता पेसरच्या नेटमध्ये, त्याऐवजी त्याला दिसलं होतं की सेहवागला बॉल लागला होता. नंतर गंभीर तिकडे आला तर लांबून सेहवाग ओरडला की पाजी डरोमत आ जाओ, ईशान चला गया अंदर. त्या T20 वर्ल्ड कपला गंमत म्हणजे आधी T20 वर्ल्ड कपच्या आधी खूप ड्रामा झाला होता, कारण त्यात तेंडुलकर, गांगुली, द्रविड खेळणार नाही. जसं आत्ता सगळ्यांना म्हणतात ना, रोहित आणि विराटनी खेळावं का, आणि त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू का बरं, जुळ्याचं तुकडं का बरं, हे सगळं तेव्हाचं आहे. अच्छा. फक्त तेव्हा चीफ सिलेक्टर होते दिलीप वेंगसरकर, त्यांना कॉल केला त्या तिघांमधल्या एकाने की काय आहे आमचं नक्की. तो म्हणला तुमच्यावर आहे की तुम्ही जाणार नाही नक्कीच आहे, पण तुम्ही स्वतः बाजूला होणार आहे का, तुम्हाला बाजूला करायची वेळ येणार आहे. आम्ही कुठल्याही एका मॅचवरून दुसऱ्या मॅचला एकत्र चाललो होतो. आत्ता तो कॅप्टन असतानाचा किस्सा आहे. अच्छा. जस्ट बिफोर कोविड. तर कोहली आणि रहाणे पहिल्या रूममध्ये वाट बघत होते, ते कारण सर्वात शेवटी डिप्लेन करतात, नाहीतर खूप त्रास होतो. ते पहिल्या रूममध्ये बसून शांतपणे वाट बघत होते. तर मी रहाणेशी गप्पा मारत होतो, शेजारी कोहली होता. तो असला नाही, मी नसलो नाही. माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर 2-3 माझी भारतीय कर्णधार आहेत, त्यातला एक जण माझ्याशी 5 वर्ष बोलला नाही, तर मी स्टोरी लिहिली होती. ज्या गोष्टींसाठी सामान्य स्पोर्ट्स फॅन पैसे फेकून जायचा प्रयत्न करतो, त्या गोष्टींसाठी मला फ्री मिळतं. म्हणजे मला ऑफिस पाठवतं की जाऊन ही मॅच बघू. आजचा जो आपला पॉडकास्टचा टॉपिक आहे, हा सगळ्यात माझ्या जवळचा आणि सगळ्यात आवडीचा टॉपिक आहे, तो म्हणजे क्रिकेट. आणि याच्यावर बोलायला आपले आजचे गेस्ट आहेत अमोल कराडकर. अमोल कराडकरांबद्दल सांगायचं झालं तर ते द हिंदूमध्ये आत्ता सिनियर स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहेत. गेले 20 वर्ष ते स्पोर्ट्स जर्नलिझममध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी बऱ्याच न्यूज ब्रेक केलेल्या आहेत आणि ते खूप वेटेरन जर्नलिस्ट मानले जातात या इंडस्ट्रीमध्ये. सो आपण त्यांच्याकडून बरेचसे असे एक्सक्लुझिव्ह किस्से किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आय एम शुअर कोणालाच माहिती नसणार आहेत, अशा आम्ही या पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. याचसोबत स्पोर्ट्स कट्टा नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यामध्ये अमोल कराडकर हे सल्लागार आहेत. सो प्लीज तुम्ही तेही चेकआउट करा आणि त्या चॅनललासुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला आजचा पॉडकास्ट आपण चालू करूयात. 3, 2, 1. तर कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स आणि इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स स्वीट टॉक्समध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी इंट्रो करून दिलेलाच आहे, त्यामुळे आपल्यासोबत आज आहेत अमोल कराडकर. थँक्यू अमोल, तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात आणि आज आपण क्रिकेटच्या गप्पा करत आहोत, जे आपण स्पोर्ट्स कट्टावर तर नेहमी करतोच, पण त्यासोबत आज म्हटलं तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर यावं. सो आपण सुरू करूयात. येस. सो पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की सिनियर आता तुम्ही स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहात, सो त्यामध्ये तुमचा प्रवास कुठून सुरू गेला क्रिकेटच्या बाबतीतला? ओके. पत्रकारिता मी सुरू केली 2003 साली पुण्यात. 2-2.25 वर्ष पुण्यात काम केलं. पहिलं वर्षभर सगळं केलं, म्हणजे एकाच दिवशी सकाळी मी जायचो कोर्टात, त्याच्यानंतर दुपारी जायचो पॉलिटिकल असाइनमेंट्सना, संध्याकाळी स्पोर्ट्स इव्हेंट्सना आणि रात्री आर्ट अँड कल्चर पुण्यात थिएटरचं काही इव्हेंट्स असतील किंवा नाटकं असतील, गाड्यांचे कार्यक्रम असतील, सगळंच आवडायचं. मग एक दिवस असा आला की आमच्या एडिटरने विचारलं मला की तुला आजच्या दिवसात ठरवायचं आहे, तुला कशात स्पेशलाइज करायचं. जसं साध्या मराठीत आपण म्हणतो ना की मास्टर ऑफ ऑल ट्रेड्स, तर तसं व्हायला नको, त्यामुळे एडिटरने ऑप्शन दिला. त्याच्यामुळे लाईक त्या दिवशी, कारण काय खेळाडू होतो एकेकाळी, टेबल टेनिस खेळायचो, थोडंसं कोचिंगही केलं, त्याच्यामुळे स्पोर्ट्सशी रिलेटेड काहीतरी करायचं. मग पत्रकारिता सर्वात चांगला ऑप्शन आहे. मी काम करायचो तेव्हा महाराष्ट्र हेरल्ड या वृत्तपत्रात, जे तेव्हा पुण्यातली स्कूल ऑफ जर्नलिझम असं समजलं जायचं. पुण्यातलं सर्वात पहिलं इंग्रजी वृत्तपत्र होतं ते. मी तिथे पार्ट टाईम, म्हणजे आधी इंटर्नशिप, त्यानंतर पार्ट टाईम काम करत होतो. कॉलेज बुडवायला मिळायचं आणि रोज द्यायला मिळायचं, छापून यायचं आपण जे लिहितोय ते.
ते सगळं चालू असताना सकाळ वृत्त समूहांनी महाराष्ट्र हेरल्ड विकत घेतला. काही वर्षांनी तो त्यांनी रिनेम करून सकाळ टाइम्स केला आणि त्याच्यानंतर कोविडमध्ये तो बंद झाला. आता वेबसाईट चालू आहे फक्त. तर त्या न्यूजपेपरमध्ये सुरुवात झाली. 2-2.25 वर्ष तिकडे काम करून 2005 मुंबईत आलो. मुंबईत आल्यापासून हिंदुस्तान टाइम्स, मिड डे, परत हिंदुस्तान टाइम्स, मग ESPN क्रिकेट इन्फो आणि आता गेली 8-8.5 वर्ष तरी हिंदूमध्ये काम करतो. आणि आता कसे जनरल पब्लिकला असं वाटतं की तुम्ही क्रिकेट कव्हर करता, तुम्ही जर्नलिस्ट आहात, सो तुम्हाला मस्तपैकी फ्लाईटचं तिकीट येतं, तुम्ही वर्ल्ड कप कव्हर करता, तुम्हाला मॅच बघायला मिळते, तुम्हाला प्लेयर्सला भेटायला मिळतं. पण ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू जी ॲक्च्युअल रियालिटी आहे ती तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? तू जे सगळं म्हणलंस म्हणजे ती गोष्ट मी आजकाल जेव्हा मी काही ठिकाणी गेस्ट लेक्चरसाठी जातो, स्पोर्ट्ससाठी, तिकडे पण त्यांना ते सांगतो की ज्या गोष्टींसाठी सामान्य स्पोर्ट्स फॅन पैसे फेकून जायचा प्रयत्न करतो त्या गोष्टींसाठी मला फ्री मिळतं. म्हणजे मला ऑफिस पाठवतं की जाऊन ही मॅच बघ. मला त्या मॅचमध्ये जवळजवळ सर्व ठिकाणी, विशेषतः क्रिकेटच्या बाबतीत जगातल्या 95% जास्त स्टेडियम्सवर सर्वात आयडियल व्ह्यू जो साईड स्क्रीनच्या वर असतो, तिथे प्रेस बॉक्स असतो, सर्वात चांगली मॅच बघायला मिळते फ्री. मॅच चालू असताना फुकटचं जेवण मिळतं, बाकी काही मिळत नाही. आता ते आमच्या आधीच्या पिढीला मिळायचं. पण काय असेल आवश्यक भक्षण अपेयपान, ज्यातलं अपेयपान आता मिळत नाही कुठे. ओके, आमच्या आधीच्या पिढीला मिळायचं असं आम्ही किस्से ऐकलं आमच्या सिनियर्स कडून. सामान्य मराठी सामान्य मराठी तू सांग बरं. म्हणजे काय बियर वगैरे असं? हा, सर्वच प्रकारचं. अच्छा, सर्वच प्रकारचं अपेयपान. पण ते आता मिळत नाही कारण काय काम करत असतो आम्ही. ओके ओके त्यावेळी काय व्हायचं त्यावेळेस माहिती नाही मला, मी नव्हतो ना. अच्छा, त्याच्यामुळे तर कमिंग बॅक टू द पॉईंट, तेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आहे. फ्लिपसाईड काय, तू जे म्हणलास वास्तव वगैरे, म्हणजे असं वाटतं तेवढे नाही. इनसाईड एजमध्ये जे काय तुम्ही बघितलंय तसं खरं काही नसतं. असं काही नसतं की प्लेयर्स ड्रेसिंग रूममध्ये गांजा मारत बसलेत वगैरे, बिलकुल असं काही नसतं. ओके, जर मला माझ्या कामाला सिरियसनेस नुसतं बघून द्यायचा एवढा आहे तर प्लेयर्सला ते खेळून करून दाखवून तर त्यांचं करिअर करेक्ट मार्गावर राहणार आहे ना. त्यामुळे तो सिरियसनेस आजकाल जवळजवळ सगळ्या खेळाडूंना आहे. आणि त्याच्यामुळे दुसरी बाजू माझ्या प्रोफेशनच्या बाबतीत की म्हणजे मला प्लेयर्स बरोबर ॲक्सेस आहे, पण बहुतांश वेळेला मला स्वतःलाही जाणीव आहे की खेळाडू असो, क्रिकेटर असं नाही, कुठलाही खेळाडू असो किंवा पत्रकार असो, आमचं नातं हे दोघांनाही पर्याय नाही म्हणून एकमेकांशी बोलावं लागतं. असं बहुतांश वेळेस होतं. अच्छा, जसा प्लेअरला एखादा जर्नलिस्ट आवडत नाही तसं जर्नलिस्टलाही एखादा प्लेअर आवडत नाही. पण म्हणजे मी मुद्दाम त्याच्या हातून मागे लागणार किंवा समोर आल्यानंतर प्लेअरने पाठ वळवलेली चालू शकते, जर्नलिस्ट पाठ वळवू शकतो का? नाही. प्रश्न विचारायची वेळ आली की प्रश्न विचारू शकतो, बरोबर. एखादा मला एक्झाम्पल द्याल? या छोट्या छोट्या गोष्टी कटके उडत राहतात. आता म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर 2-3 माझी भारतीय कर्णधार आहेत, त्यातला एक जण माझ्याशी 5 वर्ष बोलला नाही तर मी स्टोरी लिहिली होती. अच्छा, ओके. आता त्या स्टोरीच्या बेसिसवरती स्टोरी मी न्यूजपेपरमध्ये लिहिली होती ना, ते काय मला त्यांच्या मागे लागायचं नव्हतं. ती स्टोरी होती, माझ्या बॉसने मला सांगितलं लिहायला, मी त्यांची रिॲक्शन मागितली, त्यांनी मला दिली, तरी पण ते त्यांना आवडलं. दुसरे एक माझे भारतीय कर्णधार आहेत जे 2 वर्ष माझ्याशी बोलले नाहीत त्याच बाबतीत. पण एक पॉईंट असा येतो ज्या मोमेंटला त्या खेळाडूला हे लक्षात येतं की हो, याचा व्यक्ती म्हणून माझ्या मागे लागायचा हेतू नव्हता. त्याच्यानंतर 99% माणसं सेन्सिबल असतात ना. ओके, ते मग पूर्वपदावर येतात. अच्छा, हां. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, वास्तव आजकाल विशेष जास्त भान ठेवावं लागतं माझ्या पिढीला किंवा माझ्या पुढच्या पिढींना, कारण ते सोकॉल्ड ग्लॅमर प्राप्त झालंय ना. का तर तुम्ही दिसता, तुमचं नाव दिसतं, तुमचे फॉलोअर्स किती आहेत त्याच्यावरून जज करतात लोक आजकाल. तसं हे खरं नाही. मुंबई इंडियन्सच्या आपल्या व्हिडिओ एक रिस्पॉन्स आला.
तर तुम्ही मित्र नाही व्हायला पाहिजे कुठल्याही खेळाडूचे. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या खेळाडूचा मित्र होता त्या क्षणी तुम्ही त्याच्यावर टीका करायला, ज्याला साध्या मराठीत काय म्हणतो आपण, क्रिटिसाइज करायला, तेव्हा तुमचे हात कचरतात. ओके, मग तुम्ही ऑब्जेक्टिव्ह राहू शकत नाही. तुमचं मत तुम्ही मांडत नाही, मग तुम्ही हातचं राखून बोलता. किंवा एवढंसं कौतुक करायचं असेल तर ते एवढं वाढवून सांगता. त्याच्यामुळे मित्र होऊ नका, चांगले ओळखी मिळेल. आज माझंही असं होतं की बऱ्याच वेळा डोमेस्टिक क्रिकेटला इंडियाच्या टीममधले प्लेयर्स, जरी आम्ही बाहेर गेलो तरी ॲक्सेस लिमिटेड असतो, वेळ कमी असतो. ते जेव्हा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अधूनमधून परत येऊन खेळतात. आणि जर मी मॅच कव्हर करत असेल तर एक मॅचमध्ये जर व्यवस्थित विश्वास असेल खेळाडूचा पत्रकाराचा खेळाडूवर, तर अभक्षभक्षण जे अपयपान करतात त्यांच्या अपयपान, तर महत्वाचा मुद्दा म्हणजे गप्पा. ओके, ते मारण्यासाठी अजूनही काही प्लेयर्स भेटतात. क्रिकेटमध्ये ते कमी झाले, बाकीच्या खेळांमध्ये अजूनही ते एवढंच रागपट आहे. म्हणजे तू माझ्याकडे आल्यानंतर आपण हे शूट संपल्यानंतर जसे आपण गप्पा मारत बसू, तसं मॅच संपल्यानंतर रात्री काम संपून गप्पा मारत बसू. अच्छा, असं एकदाच होतं. एक काळ असा होता, आमचे सिनियर्स सांगायचे की प्लेयर्सच ड्रेसिंग रूममध्ये असायचे किंवा हॉटेलमध्ये पण प्लेयर्स आणि पत्रकार हे ॲज पार्ट ऑफ द फॅमिली असायचे. एका 1983 वर्ल्ड कप विनरने मला किस्सा सांगितला होता. ते मला म्हणले होते की तुम लोग को क्रिकेट जानते नहीं, तुम लोग इसलिए तुम लोग को मसाला चाहिए. अच्छा, ओके. तर त्यांना म्हणलं म्हणजे ते म्हणले आमच्या वेळेस प्रत्येक पत्रकाराला माहिती असायचं की कुठला खेळाडू किती वाजता कुठल्या हॉटेलमधून कोणाबरोबर हॉटेल परत स्वतःच्या रूममध्ये आला. अच्छा, ओके. पण त्यातलं कोणीही ते न्यायच्या फंदात पडलं नाही 1980s मध्ये. ओके, कारण त्यांना क्रिकेट समजत होतं. आजकाल मेजॉरिटी पत्रकारांना क्रिकेट समजत नाही म्हणून त्यांना मसाला लागतो. तर त्याच्यावर मी त्यांना एवढंच म्हणलं होतं की त्या काळात क्रिकेट हा व्यवसाय झाला नव्हता. त्या काळात क्रिकेटला वलय म्हणजे ग्लॅमर प्राप्त झालं नव्हतं. त्याच्यामुळे हे सगळं चाललं गेलं. आज प्रत्येक पत्रकार कुठे करतो, मला नाही द्यावं लागत या गोष्टी, माहिती असतील नसतील, पण प्रत्येक पत्रकार ती उभा नाही. बरोबर. प्रत्येक त्यातले जर 20 पैकी 5 लोकांना कळलं भारताच्या टूरवर जर काही कांड झालं, तर 5 लोकांना कळलं, त्यातले 3 जण कदाचित अजूनही नाही न लिहून चालेल त्यांना. दोघांना नक्की त्याच्याकरताच पाठवलं गेलं, मग काय करणार. अच्छा अच्छा. आता जे अमोल जे सांगतात ना तुम्हाला, क्रिकेटर्स असतील किंवा मग आता मी जसं मुंबई इंडियन्सचा एक तुम्हाला सांगितलं व्हिडिओ इथं प्लग केला, तर त्यासाठी तुम्ही स्पोर्ट्स कट्टाला फॉलो करा यूट्यूबला. सो तुम्हाला एक्झॅक्टली कळेल आम्ही काय म्हणतो ते. आणि आपल्याला अमोल अजून सांगणारच आहेत गोष्टी अबोट. आता आपण एक सेगमेंट हे करूयात, माझा सगळ्यात आवडीचा सेगमेंट, की मी तुम्हाला काही नावं विचारतो. सो त्यांच्या रिलेटेड तुमचे मला एखादे किस्से म्हणा, आठवणी म्हणा, इन्सिडेंट्स म्हणा, हे तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला नावं तशी विचारतो. वीरेंद्र सेहवाग, जे कोणाला माहिती नसलेला किस्सा म्हणजे. तो बेस्ट सिंगर आहे ठीक आहे, पण तो बेस्ट स्लेजर आहे आणि सचिन तेंडुलकरची भीती न वाटणारे एकमेव व्यक्ती. अच्छा, स्लेजर म्हणजे काय? इंटरनल स्लेजिंग म्हणजे तेंडुलकरला स्लेज करणारे म्हणजे. अच्छा अच्छा, एखादं आठवतं कुठलं स्लेज? असं आता तेंडुलकर एकदा श्रीलंकेमध्ये प्रॅक्टिस नेट्स बऱ्याच वेळा खराब असतात ना, तर एक पेसरचं नेट जिथे सेहवाग आणि गंभीर खेळत होते, तर तेंडुलकर स्पिनरच्या नेटमधून जिकडे येणार होता पेसरच्या नेटमध्ये, त्याऐवजी त्याला दिसलं होतं की सेहवागला बॉल लागला होता, नंतर गंभीर तिकडे आला. युजली कसं असतं नेट्सला, एक पेसरचं, एक स्पिनरचं आणि एक थ्रोडाऊन्सचं. ओके, नॉकिंगसाठी. तर तेंडुलकर थ्रोडाऊन्स घेत होता. जेव्हा त्याला स्विच करायचं वेळ आलं तेव्हा तो अचानक लक्ष्मणला म्हणला की तू उधर जायगा घ्या, मैं स्पिनर्स घ्या जाता हूँ. तर लांबून सेहवाग ओरडला की पाजी डरो मत आ जाओ, ईशान चला गया अंदर. अच्छा अच्छा, ओके ओके. गंभीर, गौतम गंभीर थोडा हसला तर बरं होईल. म्हणजे अच्छा, आडनाव गंभीर आहे पण चेहरा गंभीरच नाही, चेहरा थोडासा मख्ख असतो. आणि तो तसाच आहे. म्हणजे ओके, तो असा बसून ना, आत्ता आपण जसे बोलतो तो बोलूच शकत नाही, अशी गंमत आहे.
बर. तो तसंच बोलतो कारण त्याला कोणीतरी त्याच्यावर अन्याय करा, काहीतरी जगावर त्याला खूपच राग आहे असं बोलत असतो तो. अच्छा. एखादा इन्सिडेंट गंभीरचे किस्सेच नाही तयार होत असे. बर. एखादा इंडिया पाकिस्तान वगैरे काही नाही. ते 2007 वर्ल्ड कपला जेव्हा धोनीला कॅप्टन म्हणून ऑफिशियल अनाऊन्स झाला होता ना, तेव्हा गंभीर प्रेस कॉन्फरन्सला आला आणि तेव्हा एका भारतीय पत्रकाराने त्याला विचारलं वाय आर यू हिअर, व्हॉट यू मीन. नो, धोनी इज अनाऊन्स्ड एज इंडियाज ओडीआय कॅप्टन, कारण तेव्हा राहुल द्रविडने रिझाईन केलं होतं इंडियामध्ये आणि मग धोनीला ओडीआय कॅप्टन्सी दिली गेली होती. सो वी थॉट ही विल बी हिअर. सो म्हणला आय वॉज टोल्ड टू कम हिअर अँड स्पीक विथ यू, इफ यू हॅव नो क्वेश्चन्स फॉर मी लेट मी लीव. ओके. शोएब अख्तर फार काही नाही आहेत किस्से, भेटला कॅमेरावर सांगणार नक्की नाही आहेत. भेटलाय तुम्ही? मग एखादा त्याचा बॉल रिलेटेड काही इन्सिडेंट किंवा तो कसं काय? म्हणजे मी जसं मी म्हणलं 2011 वर्ल्ड कपला फक्त मी त्याला मैदानावरून बघितलं आणि तोपर्यंत तो स्ट्रेच करत होता, तोपर्यंत रिटायर व्हायची वेळ आली होती त्यामुळे. अच्छा. सौरव गांगुली दादा गंमतशीर व्यक्तिमत्व. कायम ही जाणे की स्वतः हेडलाईन्समध्ये कसं राहायचं. अच्छा. आणि ते सगळं घडून आणण्याची त्रुटी आहेत वर्षानुवर्ष खेळायच्या दिवसांपासून. एखादा इन्सिडेंट नाही पर्सनल इन्सिडेंट म्हणजे तेव्हा एकदा त्या 2007ला T20 वर्ल्ड कपच्या आधी इंग्लंडमध्ये टीम होती, वन डे सिरीज होती आणि तेव्हा ते असं फॉर्मल स्ट्रक्चर नसायचं. कुठल्याही प्लेअरला वाटतं तर कोणी जाऊन इंटरव्ह्यू करू शकायचं, प्लेअरला वाचेल. तर आम्ही रोज विचारायचो ना, तेव्हा पहिली टूर होती जवानाचा जोश वगैरे, म्हणलं तर मी सांगतो तुम्हाला. मग इथं अचानक आला ड्रेसिंग रूममध्ये, बॅटिंग संपली मॅचच्या आदल्या दिवशी एका, आणि म्हणलं चलो कमॉन, असं जेवढे सगळे आ जाओ सबको बुला दो. तर तेव्हा असं अचानक झालं, त्यामुळे ठीक आहे. ओके. मुथय्या मुरलीधरन त्याच्या शेवट त्याची फेअरवेल टेस्ट मॅच मी श्रीलंकेत कव्हर केली जेव्हा त्याने 800 विकेट्स घेतल्या, आणि त्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू केला, त्यामुळे त्याची ऑटोग्राफ बॅट माझ्याकडे आहात. ओके. पुढचं नाव राहुल द्रविड. मराठी लाजत बोलतो. होपफुली आपण स्पोर्ट्स कट्टावर कधी त्याशी मराठीतून गप्पा मारू. अच्छा. म्हणजे हिंट देता येईल तुम्ही एखादी? होपफुली म्हणलं. अच्छा. त्याच्या रिलेटेड एखादा किस्सा? छान मराठी बोलतो व्यवस्थित, म्हणजे जेव्हा केव्हा भेटल्यानंतर तोही स्वतःहून मराठीच बोलतो. बर. वसीम अक्रम असा तो रॉनेस आहे ना आणि जेन्युइन माणूस आहे. बर. म्हणजे जेवायला बसलं ना ते असं नाही का टिपिकल ऑल बॉईज टेबल जसं असतं की बिल आल्यानंतर तुम्ही काय खाल्ले काय प्याले हे विचार न करता टोटल बिल जे आहे डिवाइड बाय केवढे लोक आहेत तेवढं साधारण तेवढे पैसे टेबलवर ठेवायचे. अच्छा. आणि किस्सा? हाच किस्सा आहे. बरोबर. 2012 ऑस्ट्रेलियामधला. अच्छा. जवागल श्रीनाथ रिलेटेड विशेष इंटरॅक्शन नाही झालं, पण माझ्या लहानपणी नेहरू स्टेडियमवर एक लिथल स्पेल त्यांनी टाकला होता. पण तो इफेक्टिव्ह जेवढे आत्ताचे बॉलर्स आहेत त्यामध्ये पहिला जेन्युइन क्विक बॉलर होता मॉडर्न क्रिकेट. राईट. हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या किस्सा म्हणजे त्याचा जो पहिला फेमस नॉक होता ना, त्यांनी झहीर खान मुंबईचा कॅप्टन होता आणि वानखेडे स्टेडियमवर बडोद्यासाठी जेव्हा त्याला कोणीच ओळखत नव्हतं तेव्हा त्यांनी 54-55 बॉल्समध्ये 82 रन केले होते आणि मॅच जिंकवली होती बडोद्याला. त्याच मॅचच्या वेळेस जॉन राईट ती मॅच बघत होते आणि त्यांनी त्याला IPL मध्ये 10 लाख तेव्हा बेस प्राईस असायची मिनिमम, जे आता 20 लाख आहे, तेवढ्या वेळेला त्याला घेतलं होतं. त्या इनिंग्स नंतर आम्ही 5-7 मुंबईतल्या पत्रकारांनी त्याला बोलवलं आणि तेव्हा तो असा त्याला माहिती होतं म्हणजे की आता मला जे मला हवं आहे ना ते मिळायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे तो असा त्याच्याबद्दल सगळं सांगितलं आणि मग म्हणलं आपण को पता है ना मेरा भाई भी खेळता है, मैं बोला था उसको. अच्छा. आणि याच्यात यांना जोडूनच एक विचारायचं आहे, रोहित शर्मा हार्दिक पांड्या त्याबद्दल तुम्हाला काय द्वैत जे चाललंय
कुठलं वाईब चालू आहे म्हणजे रोहितच्या फॅन्सला जे वाटतंय ज्याच्यावर आपल्याला स्पोर्ट्स कट्टारला खूप इंटरॅक्शन मिळालं. मग कोणाला काय वाटतंय त्याच्यावर आपण आता काय करायचं असं आहे ना. पण मग ह्या स्टोरीज ज्या टाकल्या जसप्रीत बुमराहने असेल, सूर्यकुमारने असेल, बरोबर त्याच वेळी मग याचं काय कनेक्शन आहे? तू जर आज एखादी स्टोरी टाकलीस की सच अ बॅड डे, म्हणजे सोहम कॉस्मोस्टार बंद करतोय असं होतं का? नाही, सगळं त्याच गोष्टीशी रिलेटेड कसं असेल ना, काही चालू असेल, एवढा जीव काय पोट बिघडलं असेल म्हणून स्टोरी टाकली असेल. अच्छा किंवा खरंच हार्टब्रेक झाला असेल. अच्छा, त्याचं कनेक्शन कसं लावणार म्हणजे? ओके, कारण मग आय गेस बुमराने अनफॉलो केलं ना यांनी? कोणी नव्हतं अनफॉलो केलं. बर, कोणी कोणाला अनफॉलो केलं नव्हतं. एक गंमत सांगतो तुम्हाला. अल्टिमेटली हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अजून आता मी विसरत असेल, ही जी सगळी मोठी नावं आहेत, ही सगळेजणं रिलायन्सची जी टॅलेंट मॅनेजमेंट विंग आहे, राईज नावाची कंपनी आहे, ती मॅनेज करते या सगळ्या प्लेयर्सला. अच्छा, दोन्ही पंड्या त्यांचंच टॅलेंट आहे, जसप्रीत बुमराह त्यांचंच टॅलेंट आहे. त्यामुळे सगळं वन फॅमिली हे कायम तसंच राहणार. अच्छा. मॅथ्यू हेड, पहिली मॅच मी मगाशी उल्लेख केला ती ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पुण्यातली, तेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं, तेव्हा माहिती होतं, पण तेव्हा तो खूप चांगला कुक आहे तो. तर तेव्हा म्हणजे त्याच्या आधीपासून बरीच वर्ष तो कुकिंग करत होता. तेव्हा असं मला तेव्हा पहिल्यांदा असं लक्षात आलं की ओके, क्रिकेटर्स हे मैदानावर जे करतात त्यापेक्षा पलीकडे काय करतात त्याच्यातही स्टोरीज असू शकतात असं. ओके, सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव खूप किस्से आहेत. आपण एक सूर्यकुमार यादववर वेगळा एपिसोड करू, किंवा तोपर्यंत तुर्तास त्याच्या ज्या कोचची मुलाखत हां, तेही तुम्ही स्पोर्ट्स कट्टावर आहेत ती प्लीज बघा, कारण त्यामध्ये खूप सूर्यकुमारबद्दल त्याच्या कोचनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात. त्यानंतर रिकी पॉन्टिंग, काहीच समजायचं नाही जोपर्यंत तो रिटायरमेंट, ठीक आहे, माझ्या पहिल्या 5 वर्षात प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन बोलायचा ना, तो कुठल्या भाषेत बोलतो हेच समजायचं नाही. म्हणजे रिकी पॉन्टिंगचे कोट्स तेव्हा डिजिटल नसायचं, आम्ही मॅन्युअली टेप रेकॉर्डरवर करायचो, त्यामुळे बॅटरीज विकत घेऊन त्या रिवाइंड करायचं, पॉज प्ले करायचं, आणि मग एकीकडे ऐकत ते काहीच समजायचं नाही काय बोलतोय. आज कोट केलं असं म्हणणं तुम्ही आरोप करू शकत नाही, कारण का तुम्ही इतके फास्ट बोलताय की तुम्हाला तरी समजतंय का प्रश्न. ओके. रोहित शर्मा, किस्सा असं काय सांगू, जनरल माणूस आहे, म्हणजे असं ते दाखवण्या करता नाही काही करत. अच्छा, बरं. कपिल देव, नशीब पण आहे मी, कारण आम्ही हिंदूसाठी काम करतो, तर आमचं स्पोर्ट्स स्टार मॅगझिन आहे, त्याच्या अवॉर्ड्स करतात, ते बऱ्याच वेळा येतात आमच्या इव्हेंट्स करतात, त्यामुळे गप्पा मारताना जे काही शिकायला मिळतं अजूनही ते एक्सपिरियन्सेस आहेत. मग किस्सा एखादा त्यातला किस्सा असंच नाही आहे, पण कपिल देव ते एकटेच नाही, त्यांची जी पिढी आहे ती, की जर ॲज अ फॅन म्हणून तुम्ही अप्रोच केलं एखादा, म्हणजे रस्त्यात त्यांना कोणी म्हणला, ते रेस्टॉरंटमध्ये गेले आणि एखादा फॅन म्हणला की मी फोटो खिचू का, ते म्हणतात जेवण झाल्यानंतर मी येतो, तर तू जरी विसरलास किंवा तुला मग लाज वाटली तरी ते स्वतःहून तुला हात करतात किंवा तुझ्या टेबलवर येतात की चल फोटो काढायचा आहे ना. अच्छा, बरं. दिलीप वेंगसरकर, दिलीप वेंगसरकरांबरोबर खूप छान आठवणी आहेत माझ्या. तर आणि थोड्याशा ते चीफ सिलेक्टर असताना थोडीशी गडबड पण झाली होती, पण आत्ता परवा भेटले होते BKCला. अच्छा. आणि असा दिलदार माणूस आहे, म्हणजे त्या काळात ते जे एक कल्चर होतं त्या काळातला माणूस येतो की 7 थर्स्टी म्हणायचं तेव्हा. अच्छा, म्हणजे संध्याकाळी 7 थर्स्टी. तर पण एकदम कन्व्हिक्शनवाला माणूस. म्हणजे दिलीप वेंगसरकरांचं योगदान हे भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी मैदानावर जे काय केलं याच्यापेक्षा जास्त त्यांनी चीफ सिलेक्टर असताना 2 वर्षांची नवीन पिढी शोधली आणि त्यांना चान्सेस दिले वेळीच, योग्य वेळी. रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांनाही स्पॉट करून अपॉर्च्युनिटी देणं. स्पॉट करायला सगळ्यांना आहेत, पण त्यांना अपॉर्च्युनिटी देणं हे दिलीप वेंगसरकरांनी केलं.
ओके. विराट कोहली. विराट कोहलीबरोबर फार काही किस्सा नाही, एकदा इंटरव्ह्यू केला मी त्याचा. बरं. आणि अदरवाईज विराट कोहली असा इन्फॉर्मली वगैरे गप्पा खूप कमी मारत माझ्याशी तरी. अच्छा. आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांची तरी फार कमी लोकांची इन्फॉर्मली गप्पा वगैरे आहेत. आणि परत असंच आहे, म्हणजे जर तुला तरी स्पेस हवी आहे तर मी येऊन नाही बुवा त्रास देणार. म्हणजे एकदा असं फ्लाईटमध्ये झालं होतं, इंडिगोची फ्लाईट जे नाही का तुम्ही सेल्फीज बघता, अरे प्लेअर मॅन ऑफ फ्लाईट प्लेअर, आम्ही कुठल्याही एका मॅचवरून दुसऱ्या मॅचला एकत्र चाललो होतो. आत्ता तो कॅप्टन असतानाचा किस्सा आहे. अच्छा. जस्ट बिफोर कोविड. तर कोहली आणि रहाणे पहिल्या रूममध्ये वाट बघत होते, ते कारण सर्वात शेवटी डिप्लेन करतात, नाहीतर खूप त्रास होतो. ते पहिल्या रूममध्ये बसून शांतपणे वाट बघत होते. तर मी रहाणेशी गप्पा मारत होतो, शेजारी कोहली होता. तो असला नाही, मी हसलो नाही. दॅट्स इट. ओके. आणि ॲट दी एंड सचिन तेंडुलकर. 50व्या वाढदिवशी मी वाढदिवसाच्या दिवशी आम्ही छापला तो. त्याच्या आधी काही दिवस जाऊन मुलाखत घेतली. पहिल्यांदा नव्हती, होपफुली शेवटची नसेल, पण ती त्या ओकेजन करता होती, त्यामुळे ती खरंच संस्मरणीय घटना होती. म्हणजे असं ते काय येतं ना कपात. एखादं सचिन रिलेटेड सांगा ना की. अरे आम्ही टेबल टेनिस खेळणार तो. सचिन, मी टेबल टेनिस खेळायचं म्हणणार नाही मी तुला. आणि 1994 साली मुंबईत खार जिमखान्यांची स्पर्धा खेळताना सचिन चीफ गेस्ट म्हणून येणार होता. पण मला आदल्या दिवशी, मला तेव्हा बक्षीस होतं पहिल्यांदा राज्य पातळीवर. आणि आदल्या दिवशी मुंबईत तेव्हा ते दरवर्षी मान्सूनमध्ये मुंबईत डोळ्यांची जात येते ना, माझे डोळे आले, त्यामुळे मी परत पुण्याला गेलो. मी बक्षीस घ्यायला थांबलो नाही. मला तेव्हापासून भारतीय क्रिकेटची चिंता आहे. अच्छा. म्हणून मी परत गेलो. 2010 साली मी त्याला सांगितलं आहे श्रीलंकेमध्ये, आणि तो म्हणला होता की आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टच्या मध्ये नक्की आपण टेबल टेनिस खेळू. त्याचा ग्रोईंग पूल झाला, त्याने एक सुंदर 200 केले, ग्रोईंग पूल झाला, त्याच्यामुळे ते टेबल टेनिस राहिलं. ते त्या दिवशी आम्ही मुलाखतीच्या वेळेस गप्पा मारल्या, त्यामुळे त्याला आठवण केली. तो म्हणला लवकरच प्लॅन करू, ते आता होपफुली होईल. आणि माणूस पडून कसा आहे जसा तो, म्हणजे त्याचा जो पर्सोना ॲज सच दिसतो ना त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर, तसाच येतो. ओके. ते फक्त दाखवायचे दात वेगळे वगैरे असलं नाही, असं काही नाही. ओके. मग हे क्रिकेट जर्नलिझम किंवा स्पोर्ट्स जर्नलिझम जे आहे, हे काय स्कोप तुम्हाला वाटतो? आणि ओके, आता स्कोप खूप वाढला आहे. फक्त आता प्रॉब्लेम असा झाला आहे की एकंदरीतच आजचं जे जग आहे की आपल्याला सगळं इन्स्टंट हवं असतं, फार खोलात जाणं कोणाला आवडत नाही. कुठलेही फॅक्ट चेक, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा कुठलाही फॅक्ट चेक टाकला की जसं आपल्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणतरी उचलतो ना की तुला काय पडली आहे, तू वाच फक्त गप्प बस. त्याच्यामुळे फार खोलात जाणं कोणाला आवडत नाही. त्यामुळे आजकाल स्कोप वाढला आहे, पण उथळपणा खूप आहे. पण माझ्या नशिबाने इन सो मेनी वेज करेक्ट वेळेला करेक्ट ठिकाणी असणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं. म्हणजे मी जेव्हा मुंबईत मला पहिल्यांदा संधी मिळाली 2005 साली, तेव्हा मुंबईत 2 महिन्याच्या कालावधीत 3 नवीन न्यूजपेपर्स लॉन्च झाले इथे. म्हणजे 2 न्यूजपेपर्स नवीन होते. आणि मी ज्या हिंदुस्थान टाइम्ससाठी काम करायला लागलो, जो नॉर्थ इंडियातला मोठा पेपर होता, ते मुंबई आवृत्ती सुरू करत होते. त्याच्यामुळे तेव्हा मेनस्ट्रीम मीडियामध्ये, मेनस्ट्रीम प्रिंटमध्ये खूप स्कोप होता. त्याच्यामुळे फायदा होत गेला. आता असं झालं आहे की मेनस्ट्रीममध्ये स्पोर्ट्स जर्नलिझम एकदम छोटं व्हायला लागलं, कारण काय सगळेच जण जर्नलिस्ट आहेत आजच्या फोन ज्याच्या हातात तो जर्नलिस्ट. राईट. आणि जर्नलिस्ट सुद्धा फॅक्ट चेक करत नाहीत, म्हणजे फॅक्ट चेक कोणीच करत नाही. त्याच्यामुळे गंमतशीर जग आहे आत्ताचं. त्याच्यामुळे डिजिटल स्पेसमध्ये स्पोर्ट्स जर्नलिझम आजकाल कोणी काही करतं उठतं. ॲग्रिगेटर्सचं जग आहे असं मला वाटतं. म्हणजे काही कॉन्टेंट ॲग्रिगेटर्स तुला जास्त माहिती असतील की तू मला कधी कधी स्क्रीनशॉट पाठवतोस की हे बघा या ॲग्रिगेटरनी हे ट्विट केलंय, तुम्ही काहीतरी करा ना याच्यावर. मग मी तुला लिंक पाठवतो की हे बघ, हे मी माझ्या द हिंदू न्यूजपेपरसाठी किंवा आमच्या वेबसाईटसाठी दिलं, त्याच्यावर बेस्ट त्यांनी फक्त कॉपी पेस्ट करून ती हेडलाईन टाकली. तर हे आजचा काळाचा महिमा आहे. हा माझा चॉईस आहे की मी माझा पगार महत्वाचा का मला मिळणारा सो कॉल्ड फीम, सो कॉल्ड. कारण त्या रस्त्यावर गेल्यानंतर तुमचे किती फॉलोअर्स तरी काहीच फरक पडत नाही. गाडीवरून तुम्ही कधीही पडतात, चालवताच येत नाही गाडी 10च्या स्पीड पैकी. बरोबर. अमोल, मला सांग की आत्तापर्यंत आता तुम्ही तसे मूवीज फार कमी बघता किंवा सिरीजचा आता तुम्ही उल्लेख केला इन्संडेजचा,
तर आत्तापर्यंत तुम्ही बघितलेल्या मूवीज म्हणा, क्रिकेट रिलेटेड किंवा सिरीज म्हणा, याच्यामध्ये कुठली अशी सिरीज किंवा मूवी तुम्हाला थोडीफार वास्तवदर्शी वाटते की हा नाही, हे ॲक्च्युअलमध्ये जसं स्टेडियममध्ये झालं होतं तसंच हे मूवीमध्ये यांनी दाखवलं? मग तो धोनी असेल, तो 83 असेल, इंडियन फिल्म्स म्हणतोस ना तू? कुठल्याही. कारण इंडियन फिल्म्समध्ये हे जे जॉनरा आहे स्पोर्ट्स बायोपिक्स, हां, हे रिलेटिव्हली नवीन आहे, नवीन प्रकार आहे तो. कारण एकेकाळी तुला माहिती नसेल, साहेब आणि अव्वल नंबर अशा ग्रेट स्पोर्ट्स फिल्म्स बघून मोठा झालो. म्हणजे आमच्या लहानपणी तसे होते. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये मेरी कॉमची बायोपिक आली, सायनाचं बायोपिक आलं, महेंद्रसिंग धोनीचं बायोपिक आलं, तेंडुलकरची डॉक्यू फिल्म आहे ती. तर या सगळ्या याच्यात 83 बऱ्याच अंशी वास्तवदर्शी आहेत. पण मला प्रॉब्लेम तोच आहे, म्हणजे प्रॉब्लेम ॲज सच नाही. जो प्रॉब्लेम मला हिस्टॉरिकल फिल्मच्या बाबतीत आहे तोच स्पोर्ट्स बायोपिक्सच्या बाबतीत आहे की फार सरमिसळ करतात रे. मेलोड्रामा करावा लागतो आपल्याकडे भारतात. आपण लहानपणी रामायण महाभारत ऐकत मोठे होतो ना, त्यामुळे मेलोड्रामाशिवाय पर्याय नसतो आपल्याला. त्याच्यामुळे ते नको तिथे मसाला घुसडून ना मग ते गंमत होते. उदाहरणार्थ दंगल. ओके, त्या दंगलमध्ये ते गरज काय आहे ते डांबून ठेवणं आणि या सगळ्या गोष्टी करायची? चांगली फिल्म होती ना तोपर्यंत ती. किंवा कोणतरी विलन पाहिजेच आयुष्यात. अच्छा, हे कशाला पाहिजे म्हणजे? आणि त्याच्यामुळे इंग्लिश बायोपिक्स जे आहेत, इंग्लिश स्पोर्ट्स पिक्स अमेझिंग फिल्म्स आहेत. हिंदीमध्ये गेल्या अजून ती फक्त OTTवर प्रायमरीने रिलीज झाली आहे. प्रवीण तांबेचा बायोपिक आहे ना, सुंदर फिल्म. सुंदर फिल्म. विनाकारण विलन घुसडायचं म्हणून एक ते जर्नलिस्ट फिक्शनल कॅरेक्टर. मला कुठे गेलं की लोक विचारतात की अरे तो नक्की कोण आहे पत्रकार? अच्छा, असा पत्रकार नाहीये. पण ती छान फिल्म आहे. 83 मध्ये तुम्हाला काय मेलोड्रामा? 83च्या बाबतीत सर्वात एक कंटेन्शियस मुद्दा आहे माहिती. 83चा सर्वात मोठा फायदा काय माहितीये का? बलविंदर सिंग संधू जे फास्ट बॉलर त्या टीममध्ये होते, ज्यांनी गॉर्डन ग्रिनिचला बोल्ड केलं, ते त्या फिल्मचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत आणि क्रिकेट डिरेक्टर. त्यामुळे त्यांनी सगळ्या ॲक्टर्सचं वर्कशॉप घेऊन त्यांना क्रिकेट खेळायला शिकवलं. ओके, तिथपासून फिल्म शूट होत असताना प्रत्येक फ्रेममध्ये ते बघत होते की खरंच हे जेन्युइन वाटतंय का. अच्छा, त्याच्यामुळे ती एवढी रिअलिस्टिक वाटते. ओके. आणि प्रॉब्लेम असा आहे, तो जो मेन मुद्दा आहे ना, कपिल देव काय करत होता? कपिल देवच्या एका आत्मचरित्रात लिहिलंय की तो बघत होता, एका आत्मचरित्रात लिहिलंय की तो बाथरूममध्ये होता जेव्हा चौथी विकेट पडली. त्याच्यामुळे नक्की तो काय करत होता कोणाला असं नाही. पण आता ते फिल्ममध्ये जे आहे ते आपण खरं मानायचं नाही, चालायचं. बघा, अशी तुम्ही मुद्दा मांडलात की डोमेस्टिक लेवलला प्लेयर्स आल्यानंतर जसा वेळ मिळेल तसा ते तुम्हाला भेटतात, बोलतात, तुम्ही गप्पा मारता. सो असे तुमचे काय म्हणतात, कोण फ्रेंड्स आहेत इंडियन टीममधले किंवा डोमेस्टिकमधले? कोणी सांगितलं, काय सांगितलं, या गोष्टी मला ऑफिसमध्ये बॉस विचारत नाही. कारण काय, म्हणूनच माझं पोट एवढं वाढतं. अच्छा, की सोर्स रिव्हील करायचं नाही. अच्छा, नाही सोर्स ना, प्लेयर्स कोणी तुमचे मित्र? मित्र कोणीच नाही. मित्र मला व्हायचंच नाहीये. अच्छा, दॅट इज द होल पॉइंट. ओके. त्याच्यामुळे जेव्हा त्याचं माझ्याकडे काही काम असेल, माझं त्याच्याकडे काही काम असेल, फोन उचलून मी बोलू शकतो, इथपर्यंत पाहिजे. ओके. पण म्हणजे त्यांनी मला त्याच्या लग्नाला बोलवायलाच पाहिजे अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. बरोबर, ठीक आहे. आत्ता करंट जो स्क्वॉड आहे, आता आपण T20 वर्ल्ड कप येतोय, सो त्या बाबतीत बोलूया. कोण तुम्हाला वाटतं की आफ्टर वर्ल्ड कप, थोडं पुढचं बोलतोय, पण आफ्टर वर्ल्ड कप की जो एक प्रॉमिनंट, जर त्यांनी परफॉर्म कन्सिस्टंटली करत राहिले तर तो एक मोठा दूर तक जायगा ज्याला म्हणतात, T20 फॉर्मॅटमध्ये म्हणतो. T20 रिंकू सिंग तुम्हाला वाटतं? आणि बॉलरमध्ये नाही कोणीच नाही वाटत. असं नवीन कोणी ताज्या दमाचा वगैरे प्रकार ना. आता रवी बिष्णोई, त्याच्यात इन्व्हेस्ट केले गेले 3 वर्षात 2दा त्याचं बॅडलक झालंय की जेव्हा सगळं खेळायचं आणि ऐन वेळेस कोणतरी सिनियर येणार आणि मग त्याला बाजूला करायचं. अच्छा, तसं नाही झालं. त्याला कन्सिस्टंट त्याच्यात हे केलं आणि तेवढा स्किल सेट्स तो स्वतःचे वाढवत राहिला. तरच. आणि रिंकू सिंग तुम्हाला का वाटतं? एक गोष्ट सांगतो, सॉरी,
रिंकू सिंगच्या बाबतीत सामान्य जनमानसाला असं वाटतं की जेव्हापासून त्याने त्या IPL मध्ये 5 6 मारल्या शेवटच्या 5 बॉलला, तेव्हा अचानक रिंकू सिंग सगळ्या जगाला समजलं. तर रिंकू सिंग त्याच्या आधीची 5 वर्ष IPL मध्येच आणि सायमल्टेनियसली डोमेस्टिक क्रिकेटमध्ये UP साठी हेच सगळं करतो वर्षानुवर्ष. अच्छा, फिनिशर. हां, IPL मुळे प्लेयर्स सापडतात, IPL मुळे प्लेयर्स वर जातात. तर IPL मुळे प्लेयर्स सापडतात असं नाही आहे. IPL मुळे प्लेयर्सना वलय प्राप्त होतं. अच्छा, ओके. आणि IPL मध्ये हे लक्षात येतं की जी गोष्ट तो मोकळ्या स्टँड समोर किंवा मोकळ्या मैदानावर मोठ्या प्लेयर्स डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रत्येक टीममध्ये 1 किंवा 2 दादा खेळाडू असतात. तर 1 किंवा 2 खेळाडूंच्या विरुद्ध ते करू शकतो. ती गोष्ट फ्लड लाईट्स, 30 TV कॅमेराज, 30,000 लोक, इंटरनॅशनल स्टार्स आपल्या टीममध्ये, समोरच्या टीममध्ये, या सगळ्या अडॅप्ट खेळणं म्हणजे ॲज गुड ॲज बिईंग रेडी फॉर इंटरनॅशनल क्रिकेट. करेक्ट. ती गोष्ट IPL मुळे अधोरेखित होते. पण त्याच्यामुळे IPL मध्ये परफॉर्म केल्याशिवाय पुढे काहीच होत नाही. हे एका लेवलला सत्य आहे, पण फक्त IPL मध्ये परफॉर्म करून काही होत नाही. जर तुम्ही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ताऊन सुराखून बाहेर पडला नसाल, तर तुम्ही फक्त IPLच्या जोरावर वर गेलात तर 90% वेळा प्लेयर्स सटकन खालीवर आपटतात, तिथे टिकत नाहीत. अच्छा. आणि या IPL मध्ये कोण वाटतंय गाजे? हो, या IPL मध्ये आय डोंट नो, तुमचा महाराष्ट्राचा अर्शन कुलकर्णी, परत तेच खूप रॉ आहे. त्याचा अंडर-19चा सिनियर शेख रशीद, जो CSKने इन्व्हेस्ट केलाय मागच्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये, तो प्रॉलिफिक स्कोरर होता आणि तेव्हा सगळ्यांना म्हणत होते की येस, तो नेक्स्ट बिग थिंग आहे. मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफीत त्याची बॅटिंग बघितली, दुसऱ्या इनिंग्समध्ये त्यांनी 66 रन्स केले. बंदे में तो दम है, पण IPL वरून जज करणं प्लेयर्सना हे फार रिस्की आहे. ओके. कारण T20 फॉर्मॅटच खूप युनिडिमेन्शनल, खूप कमी स्किल सेट लागतात. मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असाल आणि बेसिक स्किल स्ट्रॉंग असतील तर झालं. अच्छा. आता आपण परत थोडं प्रॅक्टिकल क्रिकेटकडे येऊया. की फॉर एक्झाम्पल, आता मी जर 16 वर्षाचा असेल आणि मला आत्ता माझी क्रिकेटिंग जर्नी चालू करायची, तर काय स्टेजेस असतात म्हणजे नॉर्मल लोकांना कळण्यासाठी की मला जर माझं करिअर चालू करायचं असेल तर कुठून मी चालू केलं पाहिजे आणि कसं एखादा क्रिकेटर वर लेवलला जात? ओके, वय डझंट रिअली मॅटर. म्हणजे आपण आत्ताही बघितलंय, सर्वात मोठं उदाहरण झहीर खानचं आहे. झहीर खान कुठलंच ज्युनियर रिप्रेझेंटेटिव्ह क्रिकेट खेळला नाही. बरं. टेनिस बॉल खेळायचा श्रीरामपूरमध्ये वाढत असताना अचानक अंडर-19च्या वेळेस मुंबईत आला, लक्षात आलं अंडर-19 संपलंय, डायरेक्ट सिनियर खेळला झहीर खान. अच्छा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे आपण रूढार्थाने आपण कन्व्हेन्शनल हे बघतोय की अंडर-14 लेवलला BCCI इंटरस्टेट, जशी रणजी ट्रॉफी सिनियर्सची असते तसं इंटरस्टेट अंडर-14 हे झोनल फॉर्मॅटमध्ये होतं. ओके. अंडर-16, अंडर-19, अंडर-23 या 3 कॅटेगरीजमध्ये इंटरस्टेट, जशी रणजी ट्रॉफी असते त्याच्याच इंटरस्टेट मल्टी डे आणि 1 डे अशा टुर्नामेंट्स असतात. त्याच्याकरता सिलेक्ट होण्यासाठी काय करायचं, तर त्याकरता पहिल्यांदा डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये यावं लागेल. बरं. राईट. आता तुम्ही जर तुला हे माहिती आहे का की महाराष्ट्रात 3 टीम्स आहेत? नाही. मग तू स्पोर्ट्स कट्टा बघत नाहीस, हे साधी गोष्ट आहे. ओके. महाराष्ट्र राज्यात 3 क्रिकेट टीम्स आहेत, 3 असोसिएशन्स आहेत, मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ. ओके, असोसिएशन. राईट. मग डिपेंडिंग ऑन तू कुठल्या अखत्यारीत येतोस, तिथे डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये सिलेक्ट होण्यासाठी तुला आयडियली डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये सिलेक्ट होण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन काय आहे की कुठल्या तरी क्लबमध्ये जे अफिलिएटेड क्लब आहे तो खेळून इंटर डिस्ट्रिक्ट लीग जी असते त्या डिस्ट्रिक्टमध्ये त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही चमकलात. क्रिकेट हा खेळ असा आहे ना, आपण जे म्हणतो ना की शेवटी काय जॅकच लागतो, सर्व ना, जसं बाकी बाकी क्षेत्रांमध्ये भारतात जसं काय एकदम फेअर आहे, क्रिकेट हा काही पद्धतीने त्याला अपवाद आहे असं मला वाटतं. की परत तेच सगळीकडे झालंच आहे. तुम्ही जर एक्सेप्शनल असाल ना तर आज ना उद्या तुम्हाला संधी मिळणारच. खरे. ओके. त्याच्यामुळे
सर्वात रूढार्थाने चांगला ऑप्शन आहे की क्लबमध्ये खेळायला लागा कुठल्या तरी. त्याच्याकरता जाऊन क्लबमध्ये भरमसाठ फी भरायलाच पाहिजे असं काही नाही. अजूनही जेन्युइन क्लब्स प्रत्येक खानाकोपऱ्यात आहेत की जर त्यांना खेळाडू चांगला वाटला तर ते म्हणतात ओके तू खेळतोयस का, मॅचेस आमच्याकडून खेळ. अच्छा, बरं. आणि मग म्हणजे जसं आपण एक अर्जुन तेंडुलकरचं बघितलं की जो पहिले मुंबईकडून खेळायचा, नंतर तो गोवाकडून खेळायला लागला, तर मग हे कसं काय प्लेअर करू शकतो? जसं मी आत्ता म्हणलं, महाराष्ट्रात साधा नियम आहे की तुमचं रजिस्ट्रेशन एकदा तुम्ही जर तू पुण्यात एका क्लबमध्ये रजिस्ट्रेशन केलंस म्हणजे तू महाराष्ट्राचा खेळाडूच आहेस हे सिद्ध झालं. जरी तुझा महाराष्ट्राने कधी सिलेक्ट केलं नाही केलं तरी काही फरक पडत नाही. उद्या जर तुला अचानक असं म्हणलं की अरे आमच्याकडून खेळतोस का रणजी ट्रॉफी, तर ओके मी आलो, असं कसं चालेल ना. म्हणजे विजा लागतो ना शेवटी, तसंच त्या विजाला क्रिकेटमध्ये NOC म्हणतात, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ओके, त्याला मराठीत काय म्हणतात माहिती तुला? नाही. ना हरकत प्रमाणपत्र. अच्छा. तर ते NOC जे आहे ते म्हणजे प्लेअरला जर स्वतःची होम टीम सोडून दुसऱ्या टीमसाठी गेस्ट प्लेअर म्हणून खेळायचं असतं. BCCI हे ज्युनियर क्रिकेटमध्ये नाही चालत. बरं. ज्युनियर क्रिकेटमध्ये त्या जागी तुमच्या वडिलांची बदली झाली आणि तुम्ही जर राहायला गेला तरच अलाउड आहे. सिनियर क्रिकेटमध्ये प्रत्येक टीम 3 गेस्ट प्लेयर्स मॅक्सिमम घेऊन खेळू शकते. ते नेसेसरली इंडियनच पाहिजे असं काही नाही. अच्छा. ओव्हरसीज प्लेयर्स किंवा बाकीच्या स्टेट्समधले प्लेयर्स मॅक्सिमम 3 प्लेयर्स दरवर्षी. काही टीम्सचे दरवर्षी बदलत राहतात. उदाहरणार्थ विदर्भ जेव्हा एका मागून 2 वर्ष जिंकलं तेव्हा वसीम जाफर हा मुंबईचा आणि गणेश सतीश हा कर्नाटकाचा, हे दोघांना विदर्भासाठी खेळतो. आणि हे युगानुयुग चालत आलंय. हे नवीन नाही आहे, फक्त गेल्या काही वर्षांमध्ये त्याला एक फॉर्मलाइज्ड स्वरूप आलंय, प्रोसेसमध्ये आलंय की 3 पेक्षा जास्त नाहीत. आणि प्लस गेल्या 5-7 वर्षात नॉर्थ ईस्टच्या टीम्स वाढल्या आहेत. अचानक एकेकाळी 27 नाही खूप वर्ष 27 टीम्स होत्या रणजी ट्रॉफीमध्ये. त्या छत्तीसगड ॲड झाल्यानंतर 28 झाल्या 2016 साली. तेव्हापासून आतापर्यंत 38 टीम्स झाल्यात. म्हणजे उद्या अशी शक्यता आहे की 12ची टीम मिळेल होते. ओके. अच्छा, त्याच्यावर स्पोर्ट्स किटचा स्पॉन्सर असेल कदाचित. तर त्याच्यामुळे प्रत्येक त्या छोट्या टीम्सना विशेषतः इकडे नॉर्थ ईस्टमध्ये कल्चरच नाही आहे क्रिकेटचं. त्याच्यामुळे सुरुवातीला त्यांना 3 बाहेरच्या खेळाडूंवर खूप भर द्यावा लागतोय. त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत. काही टीम्स गेस्ट प्लेयर्सना पैसे देऊन बोलवतात. काही टीम्स म्हणतात की तुम्हाला खेळायची संधी देतोय म्हणून तुम्हाला टीम मिळते, चुपचाप मॅच फेसवर खेळा. आणि मग हे उन्मुक्चंद सारखे जे खेळाडू असतात ते डायरेक्टली US मधून खेळतात. सो यांना पण सेम NOC घ्यावं लागतं. त्यांना NOC घ्यावंच लागतं. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रूल आहे की जोपर्यंत तुम्ही 3 वर्ष त्या देशात राहत नाही, ओके, आणि शेवटच्या देशाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर 3 वर्ष होत नाहीत, अच्छा, तोपर्यंत तुम्ही नवीन देशासाठी एलिजिबल होत नाही इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी. ओके. आत्ता आपण रणजी ट्रॉफीबद्दल बोलत होतो. सो मध्ये करेक्ट मी इफ आय एम रॉंग की मध्ये टीम्स अशा असायच्या की रेल्वेज म्हणा किंवा अजून अशा प्रकारच्या अशा नावाच्या सर्व्हिसेस रिलेटेड. सो मग ही नावं कशी काय यांना पडली? रेल्वेजची जी टीम आहे ती रेल्वेज स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड आणि सर्व्हिसेस सेम सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड. ओके, या 2 टीम्सना स्पेशल प्रिव्हिलेज आहे रणजी ट्रॉफीमध्ये टीम्स द्यायचं. कारण काय, सेनादल सर्व्हिसेस आणि रेल्वेज हे 2 क्रिकेटचे दशकानुदशकं सर्वात मोठे एम्प्लॉयर्स आहेत. ते खेळाडूंना नोकऱ्या देतात. त्यामुळे त्या नोकरी केलेल्या खेळाडूला ऑगस्टपर्यंत ठरवायचं असतं की रेल्वेज साठी खेळायचंय का स्वतःच्या स्टेटसाठी खेळायचं. इकडे असं होत नाही की एका वर्षी दोन्हीकडे खेळू शकतो. अच्छा. त्याच्यामुळे हे सर्वात मोठे एम्प्लॉयर्स आहेत. त्यामुळे त्यांना स्पेशल प्रिव्हिलेज म्हणून BCCIमध्ये फुल मेंबरचं स्टेटस जे आता असोसिएट मेंबर झालंय त्याच्यात आपण नको जायला, ते खूपच किचकट आहे. पण त्यांना रणजी ट्रॉफी खेळायचा प्रिव्हिलेज त्याच्यामुळे दिलं कारण ते खूप खेळाडूंना नोकऱ्या देतात बाकी काही खेळांमध्ये.
आणि मग असे कुठले प्लेयर्स आहेत वेल नोन की जे रेल्वेजकडून खेळलेत आणि पहिले दुसरीकडून खेळायचे? आधी नंतर दोन्ही, म्हणजे असे बरेच उदाहरण आहेत. JP यादव जर तुला नाव माहिती असेल, किंवा संजय बांगर जो भारतासाठी ओपनर होता, ऑलराऊंडर होता, तो आहे औरंगाबादचा. तो आला मुंबईत क्रिकेट खेळण्यासाठी, मुंबईत सिलेक्ट झाला नाही, रेल्वेजमध्ये नोकरी मिळाली, त्याच्यामुळे त्याच्यानंतर इंडिया खेळत गेला. रेल्वेजसाठी कॅप्टन म्हणून रणजी ट्रॉफी जिंकली. ओके. आणि मुरली कार्तिक, ओके, ती संजय बांगर, मुरली कार्तिक, JP यादव एक रेल्वेजची दादा टीम होती तेव्हा. अच्छा. दोन मला एक जोडून प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे प्लेयर्सला मग आता जसं आपण एक लेवल सांगितलं तुम्ही, सो मग प्लेयर्स अर्निंग कधी चालू होतं? पहिला मुद्दा म्हणजे पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न हा की जसं तुम्ही सांगितलं की या काय म्हणतात रेल्वेज असेल किंवा बहुतेक हे पण आहे ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वगैरे पण नोकऱ्या देतात प्लेयर्सला, जसं आपण MS धोनीमध्ये बघितलं की तिकीट कलेक्टर वगैरे. सो मग हे ॲक्च्युअल काय असतं समीकरण की जॉब मिळणं, तिथे मग खेळाडू ॲक्च्युअली जातात जॉबला का ती नुसती पोस्ट असते आणि त्यांना किती मिळतात, एक ॲव्हरेज रेव्हेन्यू त्यात? ओके. आता 2-3 गुंत त्याच्यात तू जे म्हणतोस. एक म्हणजे क्रिकेटर्सच्या बाबतीत विचारतोस ना तू, का स्पोर्ट्स पर्सनचे? नाही, क्रिकेटर्स स्पेशल. सो क्रिकेटर्स, जेव्हा क्रिकेटर अंडर-16 जरी खेळायला लागला त्याच्या राज्याकरता, तर त्याला ऑफिशियल मॅच फीज म्हणून 10,000 रुपये एका दिवसाचे मिळतात. अच्छा. 3 दिवसाचे मॅच असेल तर 30,000 रुपये मिळतात. अच्छा. खर्च किती आहेत हा भाग विचारून पैसे मिळायला सुरुवात होते. बरं. पण त्याकरता राज्यासाठी खेळावं लागतं, BCCIची मॅच खेळावं लागते, इंटरस्टेट. बाकी प्रत्येक राज्याला ज्याचा प्रश्न आहे, प्रत्येक क्लबचा प्रत्येक स्पर्धेत वेगवेगळं प्राईज मध्ये असतं. रणजी ट्रॉफीमध्ये तुम्ही जर 1 ते 20 फर्स्ट क्लास मॅचेस खेळला असाल तर तुम्हाला पर मॅच डे 40,000 रुपये मिळतात. रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी म्हणजे जी 1 डे टुर्नामेंट असते. मुश्ताक अली ट्रॉफी म्हणजे जी T20 टुर्नामेंट आहे इंटरस्टेट, त्याला याचे निम्मे असतात. आणि 1 ते 11 म्हणजे 11 जणांना जेवढे पैसे मिळतात, 12 ते 15ला त्याचे निम्मे मिळतात. तर 1 ते 20 मॅचेस खेळला असाल तर तुम्हाला 40,000 पर मॅच डे मिळतात. 21 ते 40 मॅचेस खेळला असाल म्हणजे तुम्ही 4-5 वर्ष खेळताय तुम्ही कन्सिस्टंटली, तर तुम्हाला 50,000 रुपये पर मॅच डे मिळतात. आणि 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मॅचेस खेळला असाल तर 60,000 रुपये पर डे मिळतात. ओके. म्हणजे थोडक्यात IPLचं मिनिमम प्लेअर कॉन्ट्रॅक्ट किती? 20 लाख रुपये. जर तुम्ही 10 वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताय आणि तुम्हाला IPL मध्ये कोणी घेत नाहीये, आणि जर तुम्ही अख्खा सीझन डोमेस्टिक क्रिकेटचा खेळलात तर तुम्हाला साधारण 30 लाख रुपये वर्षाला मिळतात विदाऊट IPL. ओके. आणि 30 लाख रुपये ही भारतातल्या बहुतांश शहरांमध्ये देखील लाईफस्टाईल, घराची काळजी घेणं, मूलबाळ वाढवणं, याच्याकरता हे पुरेसे आहेत. आणि म्हणजे टॉप एक्झिक्युटिव्हजना जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे साधारण मिळतात. आणि प्लस त्याच्यात जर कोणी एम्प्लॉईड असेल त्याला ऑफिसमध्ये नाही जावं. बरं. कारण तो प्रॉब्लेम आहे, तुझ्या माझ्या टॅक्स पडून त्यांना पैसे जातात. अच्छा. कारण मेजॉरिटी जॉब्स जे आहेत ते पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत. पण एक मिळतात तो टॅक्स रिटर्न भरत नाही, भाग वेगळा मी भरत आणि मी टॅक्स बरोबर. पण हे जॉब्स मिळतात कसे यांना? आता बँक्स म्हणा, ओके, किंवा पेट्रोलियम युनिट्स म्हणा, त्यांची स्पोर्ट्स विंग असते. ओके. आणि त्यांच्या टीम्स म्हणजे उदाहरणार्थ कॉर्पोरेट टुर्नामेंट असतात. मुंबईमध्ये टाइम्सची ही फेमस कॉर्पोरेट टुर्नामेंट आहे, ज्याच्यात अजूनही म्हणजे आत्ता मागच्या महिन्यात किशोर पुजारा येऊन त्याच्या पेट्रोलियम टीमसाठी टाइम्सची मॅच खेळत होता. ओके. ओके. तर त्यांच्यासाठी प्लेयर्सना ही सिक्युरिटी असते. कॉर्पोरेटसाठी प्लेयर्स त्यांचे अँबॅसेडर्स असतात. अच्छा. ओके. आणि जसं कुठल्याही सरकारी याच्यात असतं क्लास 1, 2, 3, 4च्या नोकऱ्या असतात, त्याप्रमाणेच मेजॉरिटी स्पोर्ट्स पर्सन्सची सुरुवातीची नोकरी क्लास 4 किंवा क्लास 3 असते. आणि जसं खेळणं कमी होत जातं तसं काम करणं सुरू होतं किंवा वाढत जातं. बरं. आणि त्याच्यानंतर एक वेळ अशी येते की प्लेयर्सला सांगितलं जातं की ओके, आता तुमचा खेळून काही उपयोग नाहीये, त्यामुळे एकतर तुम्ही स्किलसेट वाढवा आणि पूर्ण वेळ इथे काम करा, नाहीतर नोकरी सोडा आणि तुम्हाला हवं ते करा. अच्छा. अच्छा. मग हे अँबॅसेडर वगैरे जे तुम्ही म्हणला, सो आपण ज्या RBIच्या ॲड्स बघतो त्याच्यामध्ये प्लेयर्स सगळे जे असतात,
सो हे त्याचे एम्प्लॉईज असतात असं म्हणून प्रत्येक वेळेस असतातच असं नाही, पण जे असतात त्यांचा वापर नक्की केला जातो. सो त्यांनी उदाहरणार्थ युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी कित्येक वर्ष इंडिया सिमेंट्स ऑफिशियली जॉईन करेपर्यंत हे दोघं एअर इंडियाचे एम्प्लॉई होते तेव्हा. ओके. तर ते वर्षातनं किंवा 2 वर्षातनं एकदा एअर इंडियाच्या ॲन्युअल स्पोर्ट्स इव्हेंटला गेले. तर एअर इंडियाला त्यांना पगार जे काय देत आहेत त्याच्यापेक्षा कित्येक पटीने त्यांना मायलेज मिळतं. करेक्ट. राईट. ते जाण ठेवतात की एकेकाळी मला एअर इंडिया पगार देत होतं जेव्हा मला काही नव्हतं. त्याच्यामुळे ते शक्य तेव्हा ते स्वतःहूनच जातात. कारण आणि प्लस तसंच आहे, म्हणजे जर कधी आता पगार मिळतोय तर चान्स मिळाल्यानंतर तू जाऊन काहीतरी करशील ना. म्हणजे 99% लोक करतील. बरोबर. आत्ता तुम्ही प्राईज मनी आणि याच्या बाबतीत बोलत होते. सो आता सगळ्या स्टेजला म्हणूयात, IPL असेल, डोमेस्टिक असेल, इंटरनॅशनल असेल, सो याच्यामध्ये ज्यावेळी एखाद्या प्लेयरला मॅन ऑफ द मॅच किंवा जो अवॉर्ड मनी किंवा वर्ल्ड कप जिंकल्यावर जी प्राईज मनी मिळते, सो ही सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होते किंवा मॅन ऑफ द मॅच जर मिळाला तर त्या एका प्लेयरला मिळते का ते पण डिस्ट्रीब्यूट होते? मॅच फीज ज्या असतात ना त्या डायरेक्टली प्लेयरला त्याच्या जातात. बाकीचे जे आहे ते प्रत्येक टीमचं कन्व्हेन्शन असतं, त्याच्यात काय हार्ड अँड फास्ट रूल्स नाही आहेत. पण बहुतांशी टीम्स हे करतात की जेव्हा तुम्ही संघासाठी खेळताय तेव्हाची जी इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स असतात ती सगळी एकत्र केली जातात आणि प्रत्येक टीम स्वतःचा म्हणजे ते काय ते असंही नाही की आज कॅप्टन आणि कोच वेगळे उद्या बदलले तर तो फॉर्म्युला वेगळा डिस्ट्रीब्यूट होत असेल. पण प्लेयर्स आणि सपोर्ट स्टाफ काहीतरी सेट प्रपोर्शन ठरतं की सगळ्या प्लेयर्समध्ये एवढे टक्के आपण डिवाइड करू, सगळ्या सपोर्ट स्टाफमध्ये एवढे टक्के डिवाइड करू, जे रुटीन आहे. पण सगळ्यांना मान्य असतं मग सगळ्या प्लेयर्सला? ही लहानपणापासूनची जवळ असणारे स्वभाव. असं नाही की डायरेक्ट तुम्ही इंडियासाठी सिलेक्ट होतो आणि तुम्हाला कळतो की अरे काय राईट. तुम्ही जेव्हा अंडर-14 पहिली टुर्नामेंट तुझ्या कोच बरोबर टेम्पो किंवा मेटेडॉर मध्ये जाऊन कुठेतरी पलीकडच्या गावात खेळतोस तेव्हापासून हेच सवय असते सगळ्यांनी. ओके. तर अमोल, आता T20 वर्ल्ड कप तर येतोच आहे, पण जो पहिला T20 वर्ल्ड कप झाला होता 2007चा, त्यावेळी तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये होतात. सो त्यावेळेचा एखादा किस्सा तुम्हाला शेअर करावा असं वाटतंय का आमच्याकडे? म्हणजे आधीच मी दिसतो त्यावरून आहे त्यापेक्षा जास्त म्हातारा वाटतो. त्यात तू परत आता मला 2007 घेऊन चाललायस. पण येस, 2007 मजेशीर अनुभव होता खूपच. कारण त्या T20 भारत त्या टुर्नामेंटला जायच्या आधी तुला माहिती आहे किती T20 इंटरनॅशनल खेळला होता? एक फक्त. ओके. आणि टीम सेमच होती का सगळी वेगळी होती? ती जी आधीची आणि ती T20 झाली होती ती त्याच्या आधी जवळजवळ 1 वर्ष झाली होती. अरे म्हणजे 9 महिने. तेंडुलकर खेळलेली एकमेव T20 होती. तेंडुलकर, गांगुली, द्रविड तिघही जण द्रविड खेळला नव्हता सॉरी. तर त्या T20 वर्ल्ड कपला गंमत म्हणजे आधी T20 वर्ल्ड कपच्या आधी खूप ड्रामा झाला होता. कारण त्यात तेंडुलकर, गांगुली, द्रविड खेळणार नाही जसं आत्ता सगळ्यांना म्हणतात ना रोहित आणि विराटनी खेळावं का, आणि त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू का बरं, जुळ्याचं तुकडं का बरं, हे सगळं तेव्हाच आहे. अच्छा. फक्त तेव्हा चीफ सिलेक्टर होते दिलीप वेंगसरकर. त्या तिघांपैकी एकानी BCCIचे तेव्हाचे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर प्रोफेसर रत्नाकर शेट्टी त्यांच्याशी मारलेल्या सगळ्या गप्पा स्पोर्ट्स वट्टावर आहेत. आधीच्या नावावर आपण तेव्हा रिलीज केलं. ओके. आणि त्यांनी एक त्यांच्या क्रिकेटमधील अनुभवावर एक सुंदर पुस्तक दिले. म्हणजे तुम्ही 3 तासाच्या गप्पा बघितल्या, 4 भागांमध्ये रिलीज केलेल्या, त्याच्यानंतर पुस्तक नक्की वाचा. ओके. त्यांना कॉल केला त्या तिघांमधल्या एकाने की काय आमचं नक्की. बरे म्हणले मला नाही माहिती, ते चीफ सिलेक्टरशी बोलायचं. ओके. मग चीफ सिलेक्टरला कॉल केला तर तो म्हणला तुमच्यावर आहे की तुम्ही जाणार नाही नक्कीच आहे, पण तुम्ही स्वतःहून बाजूला होणार आहे का तुम्हाला बाजूला करायची वेळ येणार आहे. त्यामुळे अमोल सांगतात आपल्या एवढे नाही आहे एक्सक्लुझिव्ह वगैरे, पण त्याच्यामुळे हे सगळं तेव्हा लिहून झालेलं आहे. त्याच्यामुळे तेव्हा असं झालं की त्या तिघांनी एकदम अनाऊन्समेंट केली, जॉईंट स्टेटमेंट इश्यू केलं की भारतीय क्रिकेटच्या फ्युचरचा विचार करता आणि T20 हा तरुणाईचा खेळ आहे म्हणून आम्ही तिघंजणं जात नाही आहे. आणि मग दोन्ही कॅप्टन आला. अच्छा. आणि मग दोन्ही कॅप्टन त्या T20 वर्ल्ड कपला तेव्हा बोल आऊट झाला होता पाहिजे तुला आता. पाकिस्तान. राईट. सुपर ओव्हरच्या आधी
तर त्या बोलआउटच्या वेळेस फक्त एक सांगतो की त्या टीममध्ये सगळे तरुण होते. वीरेंद्र सेहवाग आणि अजित अगरकर सर्वात मोठे होते भारताच्या टीममध्ये. पण पहिल्या प्रॅक्टिस सेशनपासून दक्षिण आफ्रिकेत प्रत्येक ट्रेनिंग सेशनच्या सुरुवातीला आणि कधी कधी शेवटीसुद्धा सगळे प्लेयर्स भारताचे बोलआउटची प्रॅक्टिस करायचे. अच्छा. फक्त स्टंपला बॉल मारणे. अच्छा. सगळ्या प्लेयर्स करायचे आणि त्यावरून त्यांनी जज केलं. म्हणून आपल्याला दिसलं की रॉबिन उत्तप्पांनी बॉल टाकला. हा. ओके. त्याच्यामुळे ते त्याच्यात होतं की ती प्रॅक्टिस केली होती. म्हणजे एकीकडे असं दिसत होतं की फक्त मस्ती करूया, जमलं तर काहीच करायला नसेल तेव्हा क्रिकेट खेळूया थोडंसं. पण जेव्हा क्रिकेट खेळायची वेळ होती तेव्हा सगळेजण तेवढेच फोकस्ड आणि सिरियस होते. बरं, मग जसं त्यावेळी स्टेटमेंट इश्यू केलं होतं तसं याही वेळी होऊ शकेल असं वाटतं का तू? माझी खूप इच्छा आहे तसं व्हावं. अच्छा. ओके. बरं. की स्वहित महत्वाचं का भारतीय क्रिकेटचं हित महत्वाचं? आणि आहे तशीच वेळ ही आली माझ्या दृष्टीने आली आहे. बरं. माझ्या दृष्टीने T20 क्रिकेट एनिवे दर 2 वर्षांनी ट्रेंड बदलतो. भारतीय क्रिकेट अजून 2021चाच ट्रेंड त्यांना जमला नाही आहे. मग तोच सगळा सेट घेऊन तुम्ही 2024मध्ये कसं काय जज जिंकणार मुळ? अच्छा. बरं, आता 2007 पासून 11वर येऊयात. परत आपण ODI वर्ल्ड कप जिंकला, सो त्याबद्दलचा एखादा किस्सा. 11मध्ये ना दुर्दैवाने भारतीय संघाचा मी तुला कुठलाही किस्सा सांगू शकणार नाही आणि तू मला थोडासा ओळखतोस त्यामुळे मी किस्सा तयार करणाऱ्या लोकांपैकी नाही. त्याच्यामुळे 2011चा वर्ल्ड कप मी अख्खा वर्ल्ड कप श्रीलंकेत होतो 44 दिवस. त्यामुळे श्रीलंकेतल्या 12च्या 12 मॅचेस मी कव्हर केल्या. ओके. ओके. आणि तिकडे एक सांगतो, जसं आत्ता यावर्षी आपण बघितलं होतं 2023ला वर्ल्ड कप तिकीट्समधून किती गडबड गोंधळ होतं. त्या वर्ल्ड कपला मी तुला सांगतो खेतारामा म्हणजे R. प्रेमदासा स्टेडियम जिथे सेमीफायनल झाली श्रीलंकेची, जी श्रीलंकेतली शेवटची मॅच होती. 35,000 ऑफिशियल कपॅसिटी होती त्या स्टेडियमची आणि नक्की सांगतो मी तुला 55,000 लोक होते स्टेडियममध्ये. कसं काय म्हणजे कुठेही कसं होतं? हो. ओके. हा माझा आहे, हा माझा आहे, हा माझा आहे, हां, स्कॅनर्स गेले तिकडे, हां. असं चालू होतं. बरं. म्हणजे जर काही गडबड झाली असती तर काय झालं असतं माहिती नाही. पण मजा आली त्या वर्ल्ड कपला. भारत कुठली होती? सेमीफायनल होती श्रीलंकेची. अच्छा. अच्छा. आणि भारत इकडे जिंकत होता. त्यामुळे श्रीलंकेत नक्की काय चाललंय, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या मेजॉरिटी मॅचेस होत्या. पाकिस्तानच्या सगळ्या लीग मॅचेस, पाकिस्तानची क्वार्टर फायनल तिकडेच झाली. श्रीलंकेत फक्त सेमीफायनलच्या वेळेस पाकिस्तान भारताला. राईट. तर आणि त्या क्वार्टर फायनलच्या वेळेस शोएब अख्तरने अनाऊन्स केलं की येस मी रिटायर होणार आहे वर्ल्ड कप संपल्यानंतर. अच्छा. त्या एकाच दिवशी फक्त मला ऑफिसमधून कॉल आला की बाबा काय लिहितोयस, नाहीतर 40 दिवस ऑफिसमधून तुला जे नाही मी. आणि श्रीलंकेत असलेला फायदा असा झाला की हा विचार कर, क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलच्या मध्ये 5 दिवसाचा ब्रेक होता श्रीलंकेला. दिल्शानच्या अपॅरेलच्या ब्रँडच्या दुकानाचं ओपनिंग होतं की जिकडे रणतुंग डिसेल्वा पासून दिल्शानचे तेव्हाचे टीममेट्स तिसारा पर्यंत सगळेजण आलेले होते. त्यांच्या फॅमिलीज बरोबर आले होते. आणि तिथे श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकारा आणि दिल्शान जो त्यांचा प्रॉलिफिक ओपनर होता, सिनियर बॅटर होता, त्या दोघांचा इंटरव्ह्यू मिळाला मला टुर्नामेंट चालू असताना टुर्नामेंटबद्दल, की जे भारतीय क्रिकेटमध्ये होत नाही. गप्पा मारू शकता तुम्ही, इंटरव्ह्यू नाही. ओके. आता पुढचा कप 2013चा चॅम्पियन्स ट्रॉफीचा. तोपर्यंत मी क्रिकेटफो जॉईन केलं होतं. क्रिकेटफोमध्ये मी भारताबाहेर कधी गेलो नाही. बरं. क्रिकेटफोमध्ये प्रायमरली मी इंडियन, आणि तोपर्यंत म्हणजे 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली हे खूप म्हणजे आता, कारण त्याच्यानंतर आतापर्यंत जिंकले नाही म्हणून सगळ्यांना आठवतं. नाहीतर ती धोनीची प्रेस कॉन्फरन्स चॅम्पियन्स ट्रॉफीला जायच्या आधी, कारण तेव्हा IPL करप्शन स्कॅन्डल जस्ट झालं होतं. ओके. विंदू दारासिंगचं काहीतरी कनेक्शन आहे बुवा, असं सगळं चालू होतं. आणि धोनीला आम्ही समस्त पत्रकार जमातीने मिळून एक 9 ते 13 प्रश्न विचारले गेले असतील वेगवेगळ्या पद्धतीने. आणि तो फक्त एवढंच कुठलाही प्रश्न त्याला विचारला गेला ना IPL बद्दल, IPL करप्शन स्कॅन्डल बद्दल, सो कॉल्ड तेव्हा लोक मॅच फिक्सिंग म्हणायचे त्याच्याबद्दल, किंवा चेन्नई सुपर किंग्स बद्दल, किंवा गुरुनाथ मय्यप्पन बद्दल काही विचारलं
आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला स्पोर्ट जर्नलिस्टपेक्षा जास्त क्राईम जर्नलिस्ट आलेले होते. बापरे बापरे. आता तुम्ही फिक्सिंगचा विषय काढला, त्यावरून मला विचारायचं आहे की खरंच स्पॉट फिक्सिंग होऊ शकतो का मॅच फिक्सिंग होऊ शकतं, आणि त्यात होतो नाही होत? होऊ शकतं ना, काही होऊ शकतं ना, होणे को तो कुछ भी हो सकता है. अच्छा. फक्त एक काळ असा होता की खेळाडूंना फिनान्शियल इनसिक्युरिटी इतकी होती की थोडंसं प्रेशर किंवा थोडंसं लालूच दाखवली तर खेळाडू त्याला भरीस पडण्याची शक्यता खूप जास्त होती. अच्छा. ओके. की जे गेल्या 20 वर्षात प्रत्येक वर्षाकडे कमी कमी होत चाललंय. पण जर तुला चोरी करायची म्हणजे मी मोपेड चालवतो काय, मी सायकल चालवतो काय, किंवा मी BMW चालवतो काय, मी जर सिग्नल तोडायचाच माझी मेंटॅलिटी असेल तर कोण काय करू शकणार, त्यातला प्रकार आहे ना तो. अच्छा. फक्त आजच्या घडीला मॅच फिक्सिंगची गरज नाहीये, कारण मॅच फिक्सिंग क्रिकेटसारख्या खेळात करण्यासाठी तुम्हाला कर्णधार आणि 3 किंवा 4 खेळाडू असतील तरच तुम्ही मॅच सेट करू शकता. ओके. बहुतांश वेळा. ओके. तुम्ही बघा 90s मध्ये प्रत्येक टीममध्ये कॅप्टन अँड ऑर की प्लेयर्स 3 किंवा 4 असं असल्याशिवाय मॅच फिक्सिंग नाही होत. अच्छा. अच्छा. मग स्पॉट्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे आजकाल मार्केटला पण. तर स्पॉट फिक्सिंग होतं का, होत असेल बुवा. अजूनही ICCचे अँटी करप्शन युनिट, आजकाल ICCचे अँटी करप्शन युनिट अलेक्स मार्शल, त्यांच्याशी मी 2021च्या T20 वर्ल्ड कपमध्ये गप्पा मारत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की आजकाल आमचं जेवढं लक्ष सोकॉल्ड इंटरनॅशनल क्रिकेट टॉप 12 टीम्समध्ये ना, त्यापेक्षा ज्या खालच्या लेवल्स आहेत ना, कारण आता 106 देश T20 इंटरनॅशनल्स खेळतात. ओके. ओके. क्रिकेट हा 10 देशांचा खेळ नाही आहे आता. तर जेवढे खाली जात तेवढा इन्फ्लुएन्सर, तेवढे प्लेयर्स जे 20 वर्षापूर्वी टॉप टीम्सचं होतं ते आता त्याच आहे खाली. बरं. ओके. आणि ज्याला बेटिंग मधून किंवा इनलिगल पद्धतीने पैसा कमवायचा आहे त्याला कोण खेळते फरक पडत नाही. अच्छा. राईट. त्याला तेच करायचं असतं. करेक्ट. करेक्ट. तर तिकडे जास्त होतं. वर होतं का मला माहिती नाही, म्हणजे नाही होत का मला माहिती नाही. ओके. ओके. खात्रीपूर्वक मी काही सांगू शकत नाही, पण आत्ताच्या घडीला टॉप टीम्सच्या प्लेयर्सना तरी या सगळ्या प्रलोभनांना बळी पडायची गरज नाही. आत्ता तुम्ही जसं मेन्शन केलं की जर तुम्हाला मॅच फिक्सिंग करायची असेल तर कॅप्टन आणि त्याच्यासोबतचे 3-4 लोक तुम्हाला तरी लागतील. सो जे आपण मॅच फिक्सिंगचा जो एक गाजलेला हे आहे, इन्सिडेंट आहे की साऊथ आफ्रिका आणि इंडियाचं ज्यावेळी झालं होतं, ज्याच्यामध्ये मोहम्मद अझरुद्दीन म्हणजे ते सापडलेच होते त्या फिक्सिंगच्या ह्याच्यामध्ये, आणि नंतर त्यांनी ते कबूलही केलं. मग त्यांच्यासोबतचे 3-4 प्लेयरबद्दल जे फक्त आत्तापर्यंत कॉन्ट्रोवर्सी होते की नक्की केली आहे नाही केली मॅच फिक्सिंग, सो त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? नाही, थोडीशी गलत करतोस तू. फक्त अझरुद्दीनवर ऍक्शन नाही झाली तेव्हा. हा, पण मनोज प्रभाकर वॉज ऑल्सो बॅन्ड फॉर लाईफ. येस. अजय जाडेजा 5 वर्षासाठी बॅन होता की जो त्याने कोर्टात गेल्यानंतर 4 वर्षानंतर तो ओव्हरटर्न झाला. 4 वर्षानंतर अजय जाडेजा परत येऊन खेळला. हां. ओके. करेक्ट. तेव्हाही 5 प्लेयर्सवर ऍक्शन झालीच. असं नाही झालं की त्यांची नावं आली नाहीत. किंवा आज तू गुगल सर्च मार, तुला PDF डाउनलोड करता येईल. न्यायमूर्ती चंद्रचूड आत्ताचे जे CJ आहेत त्यांचे वडील, ते 1 मॅन इंडिपेंडंट एन्क्वायरी कमिटी BCCIने नेमली होती त्यांची. त्यांचा रिपोर्ट तुला आता PDF उपलब्ध आहे. पण म्हणजे नंतर जे स्टिंग ऑपरेशन्स वगैरे झाले त्याच्यामध्ये क्लिअरली येतं कळालं की सचिन तर त्यामध्ये इन्व्हॉल्ड नव्हता, पण त्याच्यासोबत गावस्करांचं एकदा झालं, त्याच्यानंतर कपिल देवचं झालं. सो त्यामध्ये मग नंतर मीडियावर जे काही गोष्टी चिखलफेक वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. सो याच्यामध्ये हे प्रॉमिनंटचे नाव दाखवलं जात होतं की कपिल देव. सो जर कपिल देव नंतर अशा काही काय म्हणतात थिअरी झाल्या की जर कपिल देव जर असतील खरंच आणि ते जर बाहेर आलं तर मग क्रिकेटवरचा विश्वास उडेल भारताचा, आणि त्यामुळे मग त्यांचं नाव नाही आलं. सो हे बघ, आपण अल्टिमेटली परत तेच जे आजकाल सोशल मीडियावर असायचं ते आधी चहाच्या टपरीवर असायचं. बरं. अजूनही चहाच्या टपरीवर असतंच, पण काही लोकांना असं वाटतं की फक्त सोशल मीडियावर असतं. बरं. आपण ऑफिशियल गोष्टींकडे लक्ष देऊ.
कपिल देवांवर ॲलिगेशन झालं. कपिल देवांनी करण थापरला तो फेमस इंटरव्ह्यू दिला ते रडले. त्याच्यानंतर कपिल देवांची चौकशी झाली आणि चौकशी समितीचा रिपोर्ट होता की ते त्यांना त्यात काही तथ्य आढळलं नाही. सुनील गावस्करांचा तू म्हणलास, सुनील गावस्करांचा उल्लेख केलास तर त्यांचा एक खूप वर्ष न ओपन केलेला एक लॉकर एका जिमखान्यात होता मुंबईतला, की जो खूप वर्ष त्याला हात लावला गेला होता आणि त्यात काही फॉरेन एक्सचेंज मिळालं. ओके. मग फॉरेन एक्सचेंज असणार ना, कारण काय ते सुनील गावस्कर जेव्हा जायचे, हर्षा मोगल्यांनी स्पोर्ट्स कट्टावरच्या गप्पांमध्ये सांगितलंय की आपल्याला हे नवल वाटतं, पण भारताची इकॉनॉमी 1991च्या आधी फॉरेन एक्सचेंज मिळवण्यासाठी काय काय कष्ट घ्यावे लागायचे. त्यामुळे ते असताना तर आपणही जपून ठेवतोच ना आज फॉरेन एक्सचेंज. जपून ठेवलेलं फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय, ते काय काळा पैसा आहे असं थोडंच आहे, राईट? करेक्ट. विसरलं जाऊ शकतं ना. त्याच्यामुळे मला वाटतं की फार इकडे तिकडे जे काय लूज टॉक हे जे आपण साध्या मराठीत म्हणतो त्यात फार याच्यात जाणार पॉईंट नाही. अल्टिमेटली आपण ज्या गोष्टी ऑफिशियल ॲलिगेशन्स झाले त्याच्यावर हे झालं तर 2000चं मॅच फिक्सिंग स्कॅन्डल झालं. 2013च्या IPL करप्शन स्कॅन्डल करता ऑफिशियली 3 प्लेयर्सना अरेस्ट झाली होती. स्पोर्ट्स करप्शनचा कायदा भारतात अजूनही अस्तित्वात नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर तेव्हा पैसे घेतले, लाच घेतली हे आरोप होते. मग त्यांना जामीन मिळाला. त्या 3ही खेळाडूंना BCCIनी त्यातल्या दोघांना एकाला आयुष्यभराची बंदी घातली. एकाला 10 वर्षाची होती आय थिंक ना, श्रीशांतला पण आयुष्यभराचीच होती. दोघांना आयुष्यभराची होती. अंकित चव्हाणला देखील आयुष्यभराची होती. त्या सगळ्यांनी अजित चंदीला सोडून श्रीशांतनी कोर्टात जाऊन ते ओव्हरटर्न झालं. अंकित चव्हाण जो मुंबईचा लेफ्ट आर्म स्पिनर होता त्यांनी अपील केली श्रीशांतच्या निर्णयानंतर आणि मग तेव्हा BCCIच्याच एथिक्स ऑफिसरने सांगितलं की त्यांनी 7 वर्ष सर्व्ह केली आहेत ना, त्याला आता खेळू दे. तो एकीकडे स्वतःची नोकरी करत आत्ता लोकल क्रिकेटमध्ये खेळतोय परत मुंबईत. अच्छा अच्छा. आता परत आपण मॅच फिक्सिंगचं जे बोलतो, सो हे जे बेटिंग ॲप्स जे चालतात शो कॉल्ड, सो याचा पुढे जाऊन काही धोका निर्माण होऊ शकतो? तू कुठले ॲप्स म्हणतोयस? हे जे फॅन्टसी ॲप्स जे आपण म्हणतो ते बेटिंग नाही. ओके. कारण भारतात आपण अजून न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास ठेवणारी चर्चा करतोय ना. हो. अनार्की नाही ना भारत. नाही. मग न्यायालयाने निकाल दिलेला आहे की कुठलंही फॅन्टसी क्रिकेटचं जे ॲप आहे इट इज अ गेम ऑफ स्किल, इट इज नॉट बेटिंग. ओके. बर. हा न्यायालयीन निकाल आहे. त्यामुळे काही राज्यांनी ही ॲप्स बॅन केलेली आहेत. त्या राज्यात गेल्यानंतर तू वायफायवर कनेक्ट केलंस तर तुला चालणार नाही, पण तू जर तुझे मोबाईल डेटावर तुझ्या करत असशील आणि त्या ॲपवर रजिस्टर करताना तू दुसऱ्या स्टेटमधला ॲड्रेस दिला असशील तर तुला तिथे गेल्यानंतर इथे वापरता येत. अच्छा अच्छा. असं कुठलं एखादं राज्य सांग? नॉर्थ ईस्टमधल्या काही स्टेट्सनी 2-3 फॅन्टसी लीग ॲप्स बॅन आणला मध्ये. एका सदर्न इंडियन स्टेटने आणला होता. बर. पण हे फॅन्टसी स्पोर्ट इज नॉट बेटिंग हा बॉम्बे हायकोर्टची ऑर्डर आहे ऑलमोस्ट 10 वर्षापूर्वीची. अच्छा. बेटिंग ॲप्स तू जे म्हणतोस, स्पोर्ट्स बेटिंग लीगल करा असं BCCIचे माजी खजिनदार आणि सचिव अजय शिर्के, जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खूप वर्ष अध्यक्ष होते, त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं. ते लीगल करावं की नाही हे आज भारतीय सरकारमध्ये पण वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे. बर. त्याच्यामुळे ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण तू घेतोस ना, तू टीम लावतोस ना, मग तू प्लेअरला अप्रोच करतोस का? नाही. मग ओके. त्याच्यात असं आहे का, त्याच्यात तू ठरवतोयस कोण किती रन करू शकेल. तू हे या फॅन्टसी लीग हे बेटिंग नाही. बेटिंगची ॲप्स वेगळी आहेत. ओके. की जी ओव्हरसीज रजिस्टर्ड आहेत, जिकडे ऑफिशियली तुम्ही बेट करू शकता. आणि जेव्हा तुम्ही IPL किंवा BCCIमध्ये ऑफिशियल क्रिकेट स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कुठल्याही ऑफिशियल कपॅसिटीमध्ये इन्व्हॉल्ड असाल, उदाहरणार्थ राज कुंद्रावर बॅन का झाला, तो राजस्थान रॉयल्सचा को ओनर होता आणि तो ऑफिशियल बेटिंग ॲपवर बाहेरच्या देशांमध्ये बेटिंग करत होता. जेव्हा त्यांना
इनसाइड इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस असणार ना. हां ओके, की कोण खेळते कोण नाही खेळते. अच्छा, सो इन्व्हॉल्व नाही पाहिजे तुम्ही. हां, आणि जर तुम्ही इन्व्हॉल्ड असाल तर तुम्ही ते केलं नाही पाहिजे जोपर्यंत तुम्ही इन्व्हॉल्ड आहात तोपर्यंत. हां, तर अमोल थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या स्वीट टॉक्स या पॉडकास्टवर आलात वेळात वेळ काढून. म्हणजे आम्ही तुमच्या इथे आलो आणि तुम्ही एवढा आम्हाला वेळ दिलात. आम्हाला खूप एक्सक्लुझिव्ह क्रिकेट रिलेटेड कॉन्टेंट तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड केलात, सांगितलात. आणि आय एम शुअर की लोकांना हा खूप आवडणार आहे पॉडकास्ट आणि त्यांचे फीडबॅक्स तर येतीलच. त्यासोबतच मी सांगेन की कॉस्मोस्टार मीडियाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच स्पोर्ट्स कट्टाचं आपलं चॅनल आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स रिलेटेड न्यूज, अपडेट्स, इंटरव्ह्यूज सगळे तुम्हाला बघायला मिळतील. सो त्यालासुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचे हँडल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच. आणि आमचं फक्त अमोल कसं आहे, इथे आपण दोन्ही याचं प्लग करूयात की एंड करताना आपण स्पोर्ट्स कट्टाच्या स्टाईलने एंड करूयात. फक्त एंड केल्यानंतर आमचं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे की आपण फिस्ट बम्पनी एंड करतो. सो ते एक करूयात. डन. सो मजा आली. एंड करायच्या आधी फक्त स्वीट टॉक्सला शुभेच्छा. पण जसा स्पोर्ट्स कट्टाना फीडबॅक येतो तसा होपफुली तुम्हाला ऑलरेडी यायला सुरुवात झाली असेल की मराठी प्लॅटफॉर्म आहे तर मराठी नाव का नाही बुवा वगैरे. पण स्वीट टॉक्सला शुभेच्छा. येस ओके. सो करूयात. असेच एपिसोड बघत राहा. आम्हाला इंस्टाग्राम, यूट्यूब, बाकीच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर स्पोर्ट्स कट्टाला फॉलो करा आणि आम्हाला ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.